ठेविले अनंते तैसे चिराहावे चित्ती असू द्यावे समाधान समचलन सरोजम सांद्र नीलांबुदावम जगननीत पाणी मंडनं मंडनानां तरुण तुलसीमाला कंदलं कंजनेत्रं सदयदवलहासं विठ्ठलं चिंतयामि पंढरीच्या देवलाय कला दयाळा बंद केला तरी चालेल तुमचा अनुग्रह लादलो पावन झालो चलाचली अष्टसिद्धी नवनिधी के दाता असवल दीन जानकी माता राम रसायन तुमरे पासा सदा रहो रघुपति के दासा राम लक्ष्मण जानकी जय बोलो हनुमान की सेवे लागी सेवक झालो सेवे लागी सेवक झालो भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुं तं नमामि जयांचे केलिया स्मरण होय सकल विद्यांचे अधिकरण तेची वंदू श्रीचरण श्रीगुरूंचे ते नमस्कारणी आता हेची थोर भक्ती आवडती देवा संकल्पावी माया संसाराची ठेविले आनंदे तैसेची राहावे चित्ती असू द्यावे समाधान सेवेसाठी निवडलेला अभंग थोडा आता मोबाईलचा आवाज थोडा कमी करा थोडा चालू ठेवा पण थोडा आणि थोडा ट्रबल कमी करून पेज द्या थोडा आवाज कडक जा सेवेसाठी निवडलेला अभंग महान भगवत भक्त दिगो निवासी संप्रदायाच्या कलशस्थानी असणारे जगद्गुरु श्री तुकोबाराय यांचा अत्यंत महत्त्वाचा उत्कृष्ट अनेक जणांच्या माहितीतला हा अभंग असून या अभंगाच्या माध्यमातून तुकोबारायांनी देवाला आवडणाऱ्या भक्तीचं दिग्दर्शन केलेलं आहे विठ्ठल विठ्ठल संकल्पित वेळेमध्ये ही सेवा आपल्याला या ठिकाणी संपन्न करायची आहे। महाराष्ट्राच्या अत्यंत महत्त्वाची गरज आहे। गरज म्हणण्यापेक्षा मानवी देहाचं ते कर्तव्य आहे। देवाने आपल्याला या ठिकाणी पाठवलं त्यामागची काही कारणं आहेत। हा मानवी देह सहजासहजी मिळत नाही।
दुर्लभ्या मनुष्य देह, भागवत सांगतं, साधू संत सांगतात नव देह दुर्लभ जाना, शतवर्षाची गणना, किंवा पावला हा देह काकटाळी न्याय. दुर्लभ असणारा मानवी देह आपल्याला मिळालाय, पण तो देण्यामागे देवाची काही कारणं आहे. हा द्यायचा म्हणून देवाने दिलेला नाहीये, खूप विशेष आहे हा मानवी देह. पण या देहाला आल्यानंतर, हा मानवी देह प्राप्त झाल्यानंतर आपल्या जीवनामध्ये भगवत भक्ती खूप महत्वाची आहे. ही भगवत भक्ती आपण केली नाही तर तुकोबाबांचे शब्द आहे, नाही तरी गेला जन्म वाया. सांगतो तुम्हासी भजारे विठ्ठला, नाही तरी गेला जन्म वाया, नाहीतर हा जन्म वायला जातो. याच्या सापेक्ष तुका म्हणे जन्मा आल्याचे सार्थक, विठ्ठलाची एक देखलिया. भगवंताची प्राप्ती आणि भगवंताची भक्ती खरं तर आपल्या जीवनाचं यथार्थ कल्याण करणारी काय असेल तर ती देवाची भगवत भक्ती आहे. संसार करण्यासाठी देवाने आपल्याला या ठिकाणी पाठवलेलं नाहीये. संसार हा होत असतो, प्राण्या पक्ष्यांचा सुद्धा होतो, आपला सुद्धा तो होईलच. गरीब माणसांचा संसार होत नाही का? होतो. येडपट माणसाचा संसार होत नाही का? होतो. सगळ्यांचा संसार होतो. माझं वाक्य घेऊन जा, संसार करावा लागत नाही, करावा लागतो, त्याचं नाव परमार्थ आहे. मृत्यू लोकामध्ये जन्माला आल्यानंतर भगवत भक्ती अत्यंत महत्वाची आहे. आपण जर भगवत भक्ती केली नाही तर आपलं मूल्यांकन, आपलं व्हॅल्युएशन काय आहे? ज्ञानोबाबाई सांगतात, माझी ये भक्तीवीन जळो ते जियाले पण, अगा पृथ्वीवरी पाषाण नसती काही. ज्ञानोबाबाई सांगतात, दगडांची संख्या या पृथ्वीवर अजिबात कमी नाहीये, आणि मानवी देहाला येऊन जर भगवत भक्ती केली नाही तर तुम्ही दगडापेक्षा वेगळे असूही शकत नाही. आणि म्हणून भगवत भक्ती महत्वाची. एक हिंदी भाषिक संत काय बोलतात ऐका. पंछी पंख बिना हत्ती दंत बिना, पंख नसलेला पक्षी काय किंमत आहे त्याच्या जीवनाला? आकाशामध्ये झेप घेणं हाच त्याच्याकडे असलेला महत्वाचा गुण आहे. पण कशाच्या सहाय्यानं झेप घेतो तो बोला? तुम्ही झोपले का? मग बोला मोठ्याने. आकाशामध्ये झेप कशाच्या सहाय्यानं आहे? पंख. पण त्याला जर पंख नसतील तर त्या पक्ष्याच्या जीवनाला किंमत आहे का? नाही. पंख नसलेला पक्षी, दात नसलेला हत्ती, देखणी आहे पण विधवा पण आलेली महिला, तिच्या जीवनामध्ये तिच्या जीवनाचा साथीदार गेला, फक्त दुःख आहे तिच्या जीवनामध्ये. आणि एखाद्या बालकाचं वडिलांचं छायाछत्र नसेल तर त्याचं जे जीवन जे शून्य मूल्यमापनाचं असतं, त्याच पद्धतीनं मानवी देहाला जन्माला येऊन भगवत भक्ती नसेल तर तुमचंही जीवन व्यर्थ आहे. पंछी पंख बिना, भोंग्यांचा आवाज कमी करा. हत्ती दंत बिना, नारी पुरुष बिना, पुत्र पिता बिनहीना, तैसे मनुष्य हरि नाम बिना, हरि नाम बिना, हरि नाम बिना सुमिरन कर ले. सुमिरन कर ले मेरे मना, सुमिरन कर ले मेरे मना,
सुमिरन करले मेरे करले मेरे मना बीती उमर हरिनाम बिना. भगवत भक्तीशिवाय आपलं जीवन चाललंय. बाल अवस्था खेळण्यात जाते, तारुण्य अवस्था पैसा कमवण्यात, नाव कमवण्यात, दुर्दैवानं काहींचं तारुण्य अवस्था व्यसनात व्हायला गेली आणि मग म्हातारपणी काही लोक जागे झाले भगवत भक्तीला. मंडपाचं कॅल्क्युलेशन केलं तर तेच पाहायला भेटतं आपल्याला. कीर्तनात बसलेले वयस्कर जास्त का तरुण कोण आहे? माऊलीचा सोहळा पहा, निवृत्तीनाथांचा सोहळा पहा. पायी चालणारे लोक सगळे 60 ओलांडलेले, आमच्या वयाचे 5% सुद्धा नाही. म्हातारपणी लोक भक्तीला लागतात. पण तुकोबाराय सांगतात तरुणा भाग्यवंत नटे हरी कीर्तनात, तो तरुण भाग्यवान आहात. म्हणून या विद्यार्थ्यांसाठी पुन्हा टाळी वाजवा. यांच्या आई वडिलांसाठी सुद्धा ज्यांनी योग्य वेळेत भगवत भक्तीसाठी, ज्ञानोबाबांच्या तुकोबाबांच्या सेवेसाठी त्यांना सुपूर्त केलंय वाजे महाराजांकडे. आमच्याकडे पण गावातले मुलं आहे, आमच्या गुरुकुलामधले. कीर्तनाच्या माध्यमातून सांगेल, यातला प्रत्येक जण कीर्तनकार होईल हे आम्ही सांगू शकत नाही, यातला प्रत्येक गायक होईल हे आम्ही सांगू शकत नाही. पण एक गोष्ट निश्चित सांगेल, आपल्या आई वडिलांना आणि ज्ञानोबाबांना तुकोबाबांना विसरणार नाही याची गॅरंटी या गादीवरून मी घेऊ शकतो. हे विद्यार्थी सतत वारकरी संप्रदायाच्या सेवेमध्ये असते. भगवत भक्ती ही योग्य वेळेत झाली पाहिजे. म्हातारपणी जागे होतात. कबीरदासांची भाषा आहे, बाल अवस्था आवाज उशीर पांडुरंग 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 मन करा थोर कैवल्याच्या चांदण्याला भुकेला चकोर कैवल्याच्या चांदण्याला भुकेला चकोर. भगवत भक्ती ही आपल्या जीवनामध्ये महत्त्वाची आहे. पण लक्ष द्या, ही भगवत भक्ती आपल्याला सोयीची असावी अशी असावी का देवाला आवडेल अशी असावी? बोला, देवाला प्रिय असेल अशी. सांगेन मी तुम्हाला, अनेक लोक अचानक मंदिरामध्ये येतात आणि भजन करायला सुरुवात करतात. आमच्या भागातलं तर असं एक ग्रामपंचायतचं इलेक्शन लागलं का अचानक भजने वाढतात, अचानकच वाढतात. का बाबा यांनी गळ्यात टाळ घेतला? त्यांना असं वाटतं आता आम्ही भजन केलं का गावात नातेवाईकांमध्ये आमची किंमत वाढेल. पण ऐका भाविकांनो, गळ्यामध्ये घेतलेला टाळ आणि देवाचं केलेलं भजन समाजामध्ये, नातेवाईकांमध्ये, गावामध्ये किंमत वाढवण्यासाठी नसावं. आपण वाजवलेला टाळ पांडुरंगाला आवडावं म्हणून गळ्यात टाळ घ्या आणि मग या धर्ममंडपात या. टाळी जरा मोठ्यानं वाजवा, चव नका घालू. अशी टाळी वाजवल्यावर मलाच कळत नाही तुमचं चुकलंय का माझं चुकलंय म्हणून. ऐका, देवाला जी भक्ती आवडते ती महत्वाची आहे. खरं तर इथं जो जो जीव जन्माला येतो त्या प्रत्येकाला आवड असते. देवाला सुद्धा आवड आहे, संतांना सुद्धा आवड आहे, आपल्या सामान्य जीवाला सुद्धा आवड आहे. देवाची आवड भिन्न आहे, संतांची वेगळी आहे, आपली वेगळी आहे. देवाला काय आवडतं, संतांना काय आवडतं, आपल्याला काय आवडतं? देवाची आवड, नामाचा उच्चार दिवस, नामाचा Oh
देवाला भजन आवडतं, आवडे देवासी तो ऐका प्रकार नामाचा उच्चार रात्रंदिवस. देवाला भजन आवडतं. एक देवाला ज्या भगवत भक्तांना भजन गायलं तो भगवत भक्त आवडतो. भाविकाची आवडी देवा, भगवत भक्त आणि भजन ही देवाची आवड आहे. पुढे चला, संतांना काय आवडतं? तुळशी हार गळा कासे पितांबर आवडे निरंतर हे आवडला माझा. थोडा त्याला व्यवस्थित ऐकू देते, असं खाली फेक नका. आवडला माझा सखा पंढरी राणा चित्तया विना शांतनो हे. संतांना देव आवडतो, संतांना संत आवडतात. आईसे आवडते मना देवा पुरवावी वासना, देव वसे चित्ती त्याची घडावी संगती. संतांना देव आवडतो, संतांना संत आवडतात. देवाला भजन आवडतं, देवाला भगवत भक्त म्हणजे संत आवडतात. आम्हा तुम्हाला काय आवडतं सांगता येईल? खरं तर आपल्याला जे आज आवडतं ते पुन्हा 1 वर्षानं आवडत नाही. एखाद्यानं लाख रुपयाचे मोबाईल घेतलेले असतात. आयफोनचं फॅड आहे सध्या, 1 लाख रुपये घालतात मोबाईलला, हप्ते भरून घेतात 1 लाखाचे मोबाईल. त्यांना 6 महिन्यानं भेटायचं. काय वाटतं मोबाईल बद्दल? त्या कंपनीनं नवीन मोबाईल अपडेट केलेला असतो त्याच किमतीमध्ये. तो महाराज थांबायला पाहिजे होतं, ह्याच किमतीत याहीपेक्षा चांगला आला असता. मग आवड बदलली का तिचे? काय झालं? बदल झाला. हे फक्त मोबाईलच्या बाबतीत नाही, बायकोच्या बाबतीत सुद्धा तसंच आहे. लग्न झालेल्यांना 2 वर्षानं भेटायचं. काय वाटतं बायकोबद्दल? तो महाराज एक सीजन थांबायला पाहिजे होतं, हिलेच नगाड भेटली, नीट बोलतच नाही माझ्यासोबत. आवड ही संसारामध्ये बदलते. पण ऐका, आम्हाला आवडतो संसार, आपली आवड संसार आहे आणि आपली भक्ती सुद्धा आपल्या सुईनं आहे. देवाला आवडेल ती नाही. मी तर असं सांगेल, जीवन जगत असताना आपल्याला काय आवडतं याचा विचार करण्यापेक्षा देवाला आणि संतांना काय मान्य आहे याचा विचार करून आपण प्रत्येक पाऊल टाकलं पाहिजे. सद्गुरू जोग महाराजांच्या जीवनातला प्रसंग आहे. कीर्तनाची तारीख घ्यायला आलेल्या माणसानं आग्रह केला जोग महाराजांकडे, महाराज मुंबईसाठी मला कीर्तन हवंय. महाराजांनी डायरी पाहिली, लक्षात आलं कीर्तनाची तारीख एका गावाला दिलेली. छोटंसं गाव होतं. हात जोडून नम्रपणे जोग महाराजांनी सांगितलं, माफ करा साहेब, तुमच्या गावात येऊ शकत नाही. माझं वेळापत्रक मी पाहिलं आणि माझा नियोजित कार्यक्रम असा छोट्याशा गावामध्ये आहे. मुंबईचा माणूस बाकी श्रीमंत होता, नेता होता मोठा. तो म्हटला, महाराज छोट्या गावाला तर कीर्तन आहे, करा बदल एखाद्या दिवसाचा मागं पुढे, माझ्याकडे तुम्हाला यावं लागेल. जोग महाराज स्वाभिमानी होते. त्यांनी सांगितलं, साहेब नाही येऊ शकत तुमच्याकडे, माझ्यासाठी शब्द महत्वाचा आहे. स्वाभिमानी होते ते. तो म्हटला, महाराज पाहिजे ते घ्या पण माझ्याकडे या. नाही जमणार, नाही येता येणार. जोग महाराज इतके स्वाभिमानी होते. पुण्याचा एक सावकार जोग महाराजांना बोलला, महाराज एकटाच संस्था बांधून देतो, सगळी पोत्यानं पैसा देतो, पण ज्ञानेश्वरी सांगायला मला एकट्याला पुण्यात येत जा. जोग महाराजांनी सांगितलं, माफ करा, तुमची 1 रुपयाची देणगी नको, पण ज्ञानेश्वरी ऐकायची असेल तर माऊलींच्या या दरबारातच यावं लागेल, मी पुण्याला येणार आहे. तो पुण्याचा सावकार म्हटला, महाराज संस्थेचं बांधकाम करायचंय तुम्हाला, महाराष्ट्रात जाऊन तुम्ही वर्गणी गोळा करणार आहात, मी एकटा देतो, काय अडचणी? एकदा विचार करा, पोत्यानं पैसा देतोय, एकटा देतोय, गावोगावी जाण्याची आवश्यकता नाही तुम्हाला. असा दानशूर माणूस तुम्हाला भेटणारही नाही महाराष्ट्रात, पोत्यानं पैसा देणारा. जोग महाराजांनी सांगितलं, तू म्हणतो ते बरोबर आहे, पैशानं भरलेलं पोतं मला कुणीच दान देणार नाही आणि तुझ्यासारखा माणूस भेटणार नाही, माहिती मला. पण दादा ऐक, पैशानं भरलेल्या पोत्यावर लात मारणारा माझ्यासारखा महाराज सुद्धा तुला महाराष्ट्रात कुठंच भेटणार नाही. ज्ञानेश्वरी ऐकायची असेल तर इथंच यावं लागेल तुला. मुंबईच्या गृहस्थाला सांगितलं, शक्य नाही मला तुमच्याकडे येणं, माझ्यासाठी शब्द महत्वाचा आहे. त्या माणसाला थोडा राग आला, इगो होता त्याच्याकडे, ॲटिट्यूड होतं. त्यानं सांगितलं महाराजांना, महाराज तुम्ही तारीख कशी देत नाही ते पाहतो.
आळंदीतून निघाला, पुण्यात गेला. लोकमान्य टिळक त्याचे ओळखीचे होते आणि त्याला ठाऊक होतं लोकमान्य टिळक आणि जोग महाराज जवळचे मित्र आहेत. लोकमान्य टिळकांकडून त्याने शिफारस लिहून घेतली आणि त्या शिफारशीमध्ये लोकमान्य टिळकांनी लिहिलेलं होतं, महाराज तुमच्याकडे आलेला माणूस सामान्य नाही, खूप मोठा माणूस आहे. मुंबईमध्ये मोठा समाज त्याच्या पाठीमागे आहे, सामाजिक धार्मिक कार्य सगळं चांगलं आहे. महाराज माझी विनंती आहे त्यांना द्या एक कीर्तनाची तारीख. आणि खाली लिहिलं आपलाच विश्वासू लोकमान्य टिळक. हे पत्र जोग महाराजांच्या हातात त्या मुंबईच्या व्यक्तीनं ठेवलं. वाचलं ते जोग महाराजांनी आणि सद्गुरू जोग महाराजांनी ते पत्र असं बाजूला ठेवलं. पुन्हा हात जोडले आणि त्यांना सांगितलं, माफ करा, येऊ शकत नाही तुमच्याकडे. तो माणूस बोलला, महाराज पत्र कुणाचंही वाचलं का? खाली नाव बघितलं का कुणाचं? जोग महाराजांनी सांगितलं, पाहिलंय, लोकमान्य टिळकांचं आहे. मग लोकमान्य टिळकांचं तुम्ही ऐकू शकत नाही का? जोग महाराजांनी सांगितलं, दादा पत्र लोकमान्याचं आहे, पण मी जोग महाराज आहे, मी फक्त संत मान्यांचं ऐकतो, लोकमान्यांचं ऐकत नाही. जीवन जगत असताना संतांना काय मान्य आहे याचा विचार केला पाहिजे, देवाला काय मान्य आहे त्याचा विचार केला पाहिजे. भगवत भक्ती सुद्धा ही देवाला आवडणारी असावी, पण आम्हाला आवडतो संसार. वाढावे संतान, गृही व्हावे धनधान्य, ह्या आमच्या आवडी आहेत. ऐका भाविकांनो, आम्हाला जो संसार आवडतो, ह्या संसाराबद्दलची आवड कमी करून देवाच्या चरणाशी जोडली तर ती देवाला आवडणारी भक्ती होते. अभंगाचं पहिलं चरण. भगवत भक्तीला दिला आणि मग जगाला उपदेश केला. साधू संतांनी संसार सोडायला सांगितला नाही, पण त्याच्यावरची माया प्रेम कमी करायला लावलं. कामामध्ये काम, काही म्हणा राम राम, किंवा संसारी असावे असोनी नसावे, भजन करावे वेळोवेळा सोडायला सांगितलं नाही, पण त्यामध्ये अडकायला पण सांगितलं नाही. जुने कीर्तनकार गोड सांगायचे, माणूस त्या संसाराला असा चिटकून बसलाय जसा गुळाला मुंगळा चिकटतो. वेगळा करायला गेलो तर तो जसा मानेपासून वेगळा होतो, तशी अवस्था आहे मानवाची. संसार सोडायला तो तयार नाहीये. पण साधू संतांकडे चला. साधू संतांनी त्यांच्या जीवनामध्ये संसाराला महत्त्व दिलं नाही, भगवत भक्तीला महत्त्व दिलं.
तुकोबाबांनी काय केलं? लोकांताचा त्याग केला, एकांतात गेले. संसाराच्या नावे घालून या शून्य, वाढता हा पुण्य धर्म केला. हरिभजनी हे ढवळिले जग, चुकविला लाग कळी काळाचा. संसाराच्या नावानं ते कधी अडकले नाही, भगवत भक्तीला महत्व दिलं. लोकांताचा त्याग आहे, एकांतात आहे आणि सतत दीन रजनी हाची धंदा. गोविंदाचे पोवाडे किंवा गोविंद गोविंद म्हणा लागलिया छंद. सतत फक्त आणि फक्त देवाचं भजन. माझी मज झाली अनावर वाचा, ही तुकोबाबांची अवस्था आहे. छंद या नामाचा घेतलासे सदा नाम घोष, करू हरी कथा तेने सदा चित्ता समाधान. कशालाही नाही, सत्ता संपत्ती कशालाही महत्व नव्हतं. संपत्तीला अजिबात महत्व नाही. सावकारकीच्या वह्या घेतल्या आणि इंद्रायणीच्या पाण्यामध्ये सोडल्या तुकोबाबांनी. सामान्य आणि गरीब घराण्यातले तुकोबाबाई नव्हतेच. कोट्यावधीची प्रॉपर्टी होती तुकोबाबांच्या वडिलांची, पण सावकारकीच्या वह्या इंद्रायणीच्या पाण्यात सोडताना विचार केला, दुष्काळानंतर या सामान्य लोकांनी माझ्या वडिलांचं कर्ज फेडायचं कसं, मिटवायचं कसं, हे व्याज द्यायचं कसं, आणि म्हणून त्या वह्या इंद्रायणीच्या पाण्यात बुडवल्या. लक्ष द्या माझ्या वाक्याकडे. संपूर्ण विश्वामध्ये, भारत देशामध्ये आणि या महाराष्ट्राच्या मातीमध्ये तुमच्या माझ्यासारख्या सामान्य गोरगरीब शेतकऱ्यांची सगळं कर्जमाफी करणारे पहिले कोण असतील तर ते आमचे जगद्गुरु तुकोबाराय आहे. सगळ्या वह्या त्या पाण्यात बुडवल्या. तुकोबारायांच्या कर्जमाफीला नियम नव्हता, अट नव्हती, 1.5 लाखाचं लिमिट सुद्धा नव्हतं. जागेन तुम्ही. ज्याचं जेवढं होतं तेवढं तुकोबारायांनी काय करून टाकलं? माफ करून टाकलं. संसाराचा विचार तुकोबारायांनी केला नाही. तुकोबारायांकडे संपत्ती नाहीये, सामान्य जीवन झालंय मग तुकोबारायांचं. आम्ही सदैव सुडके जवळी येता, हे सगळं लोकांना दिलंय त्यांनी, संसारामध्ये अडकले नाही. पाहुणे घराशी आजी आले ऋषिकेशी, काय करू उपचार, काय करू उपचार, कोप मोडकी जल. सामान्य जीवन तुकोबारायांचं झाले. का तर सत्ता संपत्तीला काही महत्व नव्हतं. मंबाजी गोसावी सारखा माणूस येतून तुकोबारायांना काठीनं हानमार करून जातोय. महाराजांचे शब्द आहेत त्यानंतरचे. काय खावे आता कोणीकडे जावे, गावात राहावे कोण्या बळे, गावात राहावे कोण्या बळे, कोपला पाटील गावीचे हे लोक, कोपला पाटील गावीचे हे लोक, कोपला पाटील गावीचे हे लोक. आता मज भीक कोण घाली, 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 कोपला पाटील शुभम महाराजांसाठी टाळी वाजवा. कोपला पाटील गावचे लोक. सत्ता संपत्ती नाही, पण संतांची भक्ती ही देवाला प्रिय झाली. कारण देवाला आवडणारी भक्ती साधू संतांनी केली. वृंदावनात गोकुळात किती लोक गेलेत बोला? तो माझा प्रश्न बदलून घेतो. कोण कोण नाही गेले त्यांनी वर हात करा. कोणीच नाही गेलं, पण कोणीच नाही राहिले, पण कोणीच नाही. तुम्ही म्हणा तू फाशी घ्या, आम्हाला फरक पडत नाही, नाही का?
जाऊ द्या मी सांगतो. वृंदावनामध्ये दर्शनाला जातो आपण भगवान श्रीकृष्णांच्या गोकुळात. पण त्या गोकुळाचा नियम असा आहे, त्या गोकुळामध्ये गेल्यानंतर जायचं देवाच्या दर्शनाला आहे, पण नाव बाकी देवाचं नाही, राधेचं घ्यायचंय. वृंदावनात नाव कोणाचं आहे? तिथं राधा राधा म्हणावं लागतं, राधा कृष्ण म्हणावं लागतं. पण राधेच्या नावाशिवाय त्या गोकुळामध्ये पर्याय नाहीये आपल्याकडे. का नाहीये? तर त्या राधाची भक्ती देवाला आवडणारी होती. पुढचं एक वाक्य सांगतो, लक्ष द्या. भगवान श्रीकृष्णाच्या चरित्राचा अभ्यास करा. राधा, मीरा, पांडव, कौरव, अर्जुन, पेंद्या, सुदाम्या, द्वारकेचं राज्य, महाभारताचं युद्ध, एवढे सगळे पार्ट तुम्हाला पाहायला भेटतील. एवढे सगळे लोक त्याच्या जीवनात होते. देवाच्या जीवनामध्ये राधा, मीरा, अर्जुन, कौरव, पांडव किंवा पेंद्या, सुदामा, गोपाळ, गवळणी हे सगळे होते भाविकांनो. पण राधेच्या जीवनाचा अभ्यास केला तर राधेच्या जीवनामध्ये एकटा कृष्ण सोडला तर कुणीच नाही, म्हणून गोकुळात राधे राधे म्हणावं लागतं. आजही तिथे राधे राधे म्हणतात. देवाला एकदा भक्ती आवडली का त्या भगवत भक्ताचा हा विजय असतो. हे संतांच्या बाबतीत आहे. पांडुरंगाला भेटायला घेऊन पताका घेऊन निघतो आपण पांडुरंगाच्या भेटीला पंढरपूरला, पण त्याच्यात पण येतो. भेटायला पांडुरंगाला जायचंय पण भजन ज्ञानोबा माऊली तुकाराम, जीवनामध्ये त्यांनी संसाराला महत्त्व दिलं नाही. नाथबाबांच्या जीवनातला तो प्रसंग आपल्याला माहिती आहे. घरी आलेल्या दरोडेखोराला सोनं नाणं स्वतःच्या हातानं देऊन टाकलं. आवडीचा विषय त्यांचा संसार नाहीये आणि म्हणून त्यांची भगवत भक्ती ही देवाला आवडली. हे फक्त संतच करतात असं नाही. मी याही पुढे जाऊन पुढे सांगेल मी तुम्हाला. संसाराची माया संकल्पित करून तुम्ही देवाला, देशाला आणि धर्मासाठी कधीतरी वेळ देत जा. आपलं जीवन फक्त संसार करण्यासाठी नाहीये. या देशाचा विचार करा, आपल्या धर्माचा आपण विचार केला पाहिजे. या मातीमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांसारखा एक श्रीमंत योगी जन्माला आला, ज्या श्रीमंत योग्यानं स्वतःच्या कुटुंबाचा कधी विचार केला नाही, विचार केला या महाराष्ट्रातल्या सामान्य जनतेचा. आणि म्हणून मी कायम सांगत असतो, आपलं भाग्य आपण या महाराष्ट्राच्या मातीमध्ये आहेत आणि दोन व्यक्तींच्या नंतर आहे, दोन महापुरुषांच्या नंतर आहे, दोन महात्म्यांच्या नंतर आपला जन्म आहे. ते दोन महात्मे कोण ऐका. एका महात्म्यांचं नाव होतं माऊली महावैष्णव ज्ञानोबा राया आणि दुसरे आहे शिवछत्रपती शिवाजी महाराज. दोघेही संस्थापक आहे या महाराष्ट्राच्या मातीचे. काय कशा कशाची संस्थापना केली लक्षात घ्या. ज्ञानोबाबांनी संस्थापना केली या वारकरी संप्रदायाची. म्हणून इतक्या चांगल्या तत्वानं आपण जीवन जगतोय आज. ज्ञानदेवे रचिला पाया, उभारिले देवालया. संप्रदायाची संस्थापना करणारे ज्ञानोबाराय. आणि हेच कीर्तन आणि हीच परंपरा सुरक्षित जर कुणामुळे राहिली तर हिंदवी स्वराज्याचे संस्थापक शिवछत्रपती शिवाजी महाराज यांच्यामुळे. आणि म्हणून यांच्या नंतर आपला जन्म. आपण ते घरचे आले, आईनं हातात पैसे दिले आणि भगतसिंगांना सांगितलं, भगतसिंग मुलीच्या घरचे आले, स्वयंपाक बनवायचा आहे, बाजार घेऊन ये.
भगतसिंगांनी त्या नोटेकडे पाहिलं. भाविकांनो लक्ष द्या. आणि दिवस आठवला वयाच्या 9व्या वर्षाचा. पंजाब राज्यामध्ये जालियनवाला बाग हत्याकांड घडला. इंग्रजांच्या अधिकाऱ्याने बेछूटपणे या भारतातल्या निष्पाप लोकांवर गोळीबार केला. रक्ताचा सडा पडला. भगतसिंगांनी वयाच्या 9व्या वर्षी रक्तानं माखलेली माती हातात घेतली. मातीकडे पाहिलं आणि शपथ घेतली, आई तुझा बदला घेतल्याशिवाय राहणार नाही. हातामध्ये त्यावेळी घेतलेली माती आणि आईने हातावर दिलेले पैसे. मुलगा पाहायला आलेले मुलीच्या घरच्यांसाठी स्वयंपाक बनवायचा म्हणून त्या पैशाकडे पाहिलं आणि भगतसिंगांनी विचार केला, अरे पैसे घेऊन गेलो, बाजार आणला, मुलीच्या घरच्यांना आवडलो तर लग्न होईल आणि आयुष्यभर बाईची सेवा करावी लागेल. पण आपला जन्म बाईची सेवा करण्यासाठी नाहीये, या भारत आईची सेवा करण्यासाठी. आपल्याला इथं थांबून चालणार नाही. पळाले, स्वातंत्र्याच्या चळवळीमध्ये सहभागी झाले. आपण केलेल्या कर्तृत्वाला काही कारणास्तव त्यांना फाशी झाली. पण फाशीचा दिवस उगवला. ज्या भगतसिंगांना फासावं जायचं होतं 2 तासापूर्वी इंग्रज अधिकारी भगतसिंगांची अवस्था पाहण्यासाठी आला. त्याला वाटलं भगतसिंग रडत असतील, दुःखी असतील, सुकलेला असेल. पण आश्चर्य वाटलं भगतसिंगांकडे पाहिल्यानंतर. आमच्या या देशभक्ताला 2 तासानं फासावं जायचंय. तो देशभक्त फासावं जाण्याच्या अगोदर 2 तास व्यायाम करत होता. ऐकताय तुम्ही काय चाललाय भगतसिंगांचा व्यायाम. इंग्रज अधिकाऱ्यांना आवाज दिला, भगत, हे भगत, मला बोलायचंय तुझ्याशी, बोल माझ्याशी. माहिती का तुला आज फासावं जायचंय? साहेब माहिती मला जायचंय फासावं. अगं मग तुला फासावं जायचंय, व्यायाम करतो कशासाठी? इतकं सामान्य ज्ञान तुझ्याकडे नाहीये? अरे ज्याला जिवंत राहायचंय त्यानं व्यायाम करावा. ज्याला फासावं जायचंय या व्यायामाचा उपयोग काय सांग मला. भगतसिंग इंग्रज अधिकाऱ्याच्या जवळ आले आणि इंग्रज अधिकाऱ्याला सांगू लागले, साहेब हा व्यायाम कशासाठी आहे ऐका. माझी आई झोपेतून उठली का रानात जाते एक टोपली घेऊन. त्या टोपलीत जेवढे फुलं बसतील तेवढे फुलं ती टोपलीत टाकते, घरी येते. आमच्या घरामध्ये देवघर आहे, देवपूजेला बसते. त्या टोपलीमध्ये जेवढे काही फुलं तिनं भरलेले, देवपूजेला बसल्यानंतर साहेब माझ्या आईने टोपलीभर फुलं आणलेले असतात, पण देवाला वाहताना एकच वाहते. पण काळजी घेते, देवाला जे फुल व्हायचंय ते सुकलेलं नको, कोमजलेलं नको. मग अत्यंत टवटवीत आणि प्रसन्न असलं पाहिजे. असं एकच फुल निवडते आणि देवाला वाहते. साहेब माझ्या आईमध्ये आणि माझ्यामध्ये फक्त एकच बदल आहे साहेब. माझ्या आईचा देव आमच्या घरातल्या देवाऱ्यात आहे आणि माझा देव ही भारत माता आहे. आज मी माझ्या देवासाठी निघालो. माझी आई जसं टवटवीत फुल वाहते तसं माझ्या देवासाठी जाताना, माझ्या देशासाठी जाताना कोमजलेला, सुकलेला जाणार नाही. मी हसत हसत जाणार. साहेब गॅरंटी आहे मला. मी हसत फासावं गेलो ना तर माझ्या या हसणाऱ्या मुखाकडे या भारत देशातला सगळा तरुण पाहणार. स्वातंत्र्य चळवळीत सहभागी होऊन या देशाला स्वातंत्र्य मिळवून दिल्याशिवाय शांत बसणार नाही, याची गॅरंटी मला. म्हणून मी आता व्यायाम करतोय. या लोकांनी देशासाठी, धर्मासाठी स्वतःच्या देहाचा सुद्धा विचार केला नाही, बलिदान दिलं. पण ते आज जिवंत आहे. लढून जगाव हेची आम्हाला ठाव. देशापायी सारी विसरू धर्मापायी सारी विसरू. माया ममता नाती शूर आम्ही सरदारा काय कुणाची भीती. शूर आम्ही सरदार आम्हाला काय कुणाची भीती. हे
देश आणि धर्मासाठी वेळ द्या, संसाराची काळजी करू नका. महाराजांना लोकांनी विचारलं, महाराज आमच्या संसाराची काळजी आम्ही नाही करायचं तर आम्ही जगायचं कसं, आमच्या जीवनातल्या सुखदुःखांचं काय. महाराजांनी सांगितलं, दुसरी भक्ती अभंगाच्या दुसऱ्या चरणामध्ये सांगितली. टाळी वाजवा, टाळी मोठ्यानं टाळी वाजवा. गोड प्रमाण शुभम महाराज नवनाथ महाराजांनी गायले. ठेविले अनंत तैसेचे राहावे, चित्ती असू द्यावे समाधान. दुसरी भक्ती महाराजांनी सांगितली. समाधानी जीवन असलं पाहिजे. देव ज्या पद्धतीनं ठेवील त्या पद्धतीनं आपण राहिलं पाहिजे. खरं तर मानवी जीवनाचा अभ्यास केला तर माणूस देवानं ज्या पद्धतीनं ठेवलं त्या पद्धतीनं आपण कधी खुश नाहीये, कधी समाधानी नाहीये. शहरी भागात जा, सकाळी सकाळी दोघं जण चालताना दिसतात. का चालतात हे लोक? चालतात, पळतात. कशासाठी पळतात? एक पळतो या पोटाला 2 घास अन्न मिळावं म्हणून, आणि दुसरा पळतो जास्त खाल्लेलं पचावा म्हणून. सुखी कोणी इथे? कोणी नाही, कोणी समाधानी नाही. मंदिरासारख्या ठिकाणी या, समाधानी दिसतात का? अति गरीब लोक बाहेर ताट घेऊन भीक मागतात. श्रीमंत काय करतात? बदल एवढाचे, गरीब लोक बाहेर भीक मागतात आणि श्रीमंत आत जाऊन मागतात, पण समाधानी नाही. सावता महाराजांचा अभंग आहे. समयासी समयासी